भाऊ काय सांगाल आपण याच्या अगोदरच्या टर्ममध्ये भाजप या पक्षाकडून निवडणूक लढून आपण सर्व तरुण उमेदवार म्हणून आपण महानगरपालिकेत आपण दिले होते आणि आज त्याच भाजपकडून आपल्याला डालवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी गेल्या 2018मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक निवडून आलो होतो भरगच्च मतांनी आणि त्याच्यानंतर कंटिन्यू आम्ही सतत म्हणजे प्रशासक लागल्यानंतर सुद्धा आम्ही सतत नागरिकांच्या संपर्कात राहिलो. त्यांच्या समस्यांचं निवारण, छोटे मोठे समस्या असतील त्याचं निवारण करण्याचं आमचं काम त्या ठिकाणी चालू राहिलं. आणि ह्या वेळेला या ठिकाणी महायुतीच्या ठिकाणी राष्ट्रवादीला जागा सुटल्या कारणाने या ठिकाणी संघटनेतला पदाधिकारी म्हणून एक तळागाळापर्यंत काम केले असून सुद्धा राष्ट्रवादीला जागा सुटल्यामुळे या ठिकाणी जनकौल हा नाराज झाला की आम्ही ज्याने आमच्याशी संपर्कात राहिला 5-7 वर्ष 8 वर्षापासून आणि त्या ठिकाणी त्याला निवडणूक लढता येणार नाही, म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी अपक्ष निवडणूक लढत आहे. भाऊ आपल्या स्पर्धी आणि आपल्यामध्ये बरेचसे तारतम्य आहेत. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि दुसरीकडे आपली प्रतिमा एकदम क्लीन आहे. मी नक्की या ठिकाणी असं सांगेल, म्हणजे घराणेशाहीचं राजकारण जर चालू असेल आणि एखाद्या विशिष्ट पक्षाच्या माजी पालकमंत्र्यांच्या चिरंजीवाला या ठिकाणी जर आपण उमेदवारी देत असाल त्यांची घराणेशाहीमध्ये वारसा जिवंत ठेवण्यासाठी, तर मी नक्की सांगेल की माझ्या पाठीशी मी एका भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य परिवारातून येतो आणि माझ्यासोबत बघा तुम्ही सर्वसामान्य परिवारातील सगळे आपल्या प्रभागातील नागरिक असतील स्वयंस्फूर्तीने माझ्यासोबत प्रभागामध्ये फिरत आहेत की जेणेकरून त्यांना सगळ्यांना वाटतंय शेवटी तुम्ही घराणेशाहीचा वारसा चालवायसाठी कुठूनही याल आणि कुठे उमेदवारी लढाल आणि तिथे संघटनेत काम करणारा असेल, जनतेमध्ये जाऊन काम करणारा असेल, त्यांना तुम्ही डावलत असाल तर त्या ठिकाणी ही जनता जनार्दन ही नक्कीच 15 तारखेला त्याचा एक धडा शिकवेल त्यांना. भाऊ आता नुकतंच काल पत्र जाहीर झाले भाजपमार्फत की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आलेली आहे, परंतु नुकतंच दुसऱ्या दिवशी परत पत्र काढलेले आहे की ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना परत पक्षामध्ये घेण्यात आलेले आहे. भविष्यात जर निवडून आले आणि आपल्याला पक्षानं सांगितलं परत याल तर आपण काय कराल? हे बघा, आजचं मी हे सांगेल की मी जवळजवळ 2002-03 पासनं भारतीय जनता पार्टीचं संघटनेच्या माध्यमातून संघटना वाढीसाठी असेल, पक्ष वाढीसाठी असेल मी प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणजे आम्ही स्वर्गीय हरिभाऊ जावळे असतील, स्वर्गीय उदयबापू वाघ असतील, आमच्या स्मिताताई वाघ असतील खासदार, जळगाव शहराचे आमचे आमदार राजूमामा भोळे, त्याचबरोबर आमचे मंगेशदादा चव्हाण आणि आमचे महाराष्ट्राचे नेते गिरीशभाऊ महाजन, आम्ही यांच्या फळीतले तयार झालेले कार्यकर्ते आहोत. म्हणजे आम्ही एका विचारांनी चालत आलेलो आहे. जरी माझ्या पक्षाला या ठिकाणी आज युती म्हणून काही ठिकाणी निर्णय घ्यावा लागला असेल तर मी समजू शकतो त्यांची व्यथा. काही ठिकाणी काही असतं, काही ठिकाणी काही समीकरणं जोडण्यासाठी काही करावं लागतं, म्हणून या ठिकाणी माझं तिकीट कापलं गेलं. पण मी नक्की सांगेल की ज्या वेळेला 2018मध्ये आम्ही निवडून आलो आणि दुसऱ्या आमच्यातले काही नगरसेवक दुसऱ्या पक्षात समर्थन देऊन तिकडचा महापौर बनवला, म्हणजे त्यांच्यावर जे बंडखोरीचे आरोप झाले आणि त्यांना आजपर्यंत कुठलीही कारवाई इतकी तात्काळ झाली नाही, पण माझ्यासारख्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर ही कारवाई इतकी तात्काळ झाली. म्हणजे मी हे म्हणेल की जसं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ह्या बाकी लोकांच्या संदर्भात युतीनं माझ्यासमोर जर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह राहिलं असतं तर मी 100% त्या चारींसोबत मी खांद्याला खांदा लावून काम केलं असतं. या मानसिकतेत मी आहे. पण माझ्यासमोर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाला जर तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक बालेकिल्ला तयार केलेला होता, आम्ही जनमानसांपर्यंत जाऊन समस्यांचं निवारण केलं आणि त्या ठिकाणी तुम्ही आयता उमेदवार लादाल. आणि मी सांगतो ना आपल्या माध्यमातून की जशी तुम्ही माझ्याशी आता मुलाखत घेत आहेत अशीच एक मुलाखत माझ्या समोरच्या प्रतिस्पर्धी यांच्यासोबत घ्या. त्याच्यातच तुम्हाला कळून जाईल की ह्या उमेदवाराचा आणि त्या उमेदवारामध्ये काय फरक आहे. भाऊ भाजपने तर तुम्हाला बंडखोरी घोषित केलेले आहे, पण जनतेचं काय मत आहे तुमच्याकडे? जनतेचं मत मी सांगण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या नजरेने बघा की ही जनता जनार्दन ही काही पैशाने आलेली जनता जनार्दन नाही, ही स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेली जनता आहे की सर्वसामान्य परिवारातून सगळेजण या ठिकाणी आपला प्रत्येकाचा एक खारीचा वाटा म्हणून ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा एक या ठिकाणी बघा तुम्ही या गर्दीवरनं तुम्हाला एक लक्षात येईल. आणि समोरून असं होतं आहे आमच्या प्रतिस्पर्धीकडनं काही भेटवस्तूंचे आमिष दाखवले जात आहेत, काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.
म्हणजे त्यांना अक्षरशः त्यांचे फेडरेशन असेल, मजूर फेडरेशन असेल, त्यांच्या शैक्षणिक संस्था असतील, याच्यातून जिल्ह्यातून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरनं या ठिकाणी लोक बोलवावे लागत आहेत आणि काम करायला सांगावं लागतं आहे. या ठिकाणी एकही जण जर आमच्या प्रभागाच्या बाहेरचा असेल तर तुम्ही सांगावं आम्हाला. म्हणजे इथं स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला नक्कीच ही जनता जनार्दन एक योग्य दिशा, योग्य न्याय करेल आणि 16 तारखेला एक चांगला निकाल आपल्यासमोर येईल. भाऊ, भाजपने तुम्हाला बंडखोर घोषित केलं आहे, पण भाजपने जरी मला बंडखोर घोषित केलं, पण ह्या सगळ्या जनता जनार्दनांनी माझ्यासोबत एकनिष्ठ म्हणून माझ्यासोबत एक नारा दिला आहे की ह्या वेळेला जळगाव शहरामध्ये 13D हा निकाल जवळजवळ प्रचंड बहुमताने चांगला निकाल लागेल आणि छत्री चिन्हावर बटन दाबून हे जितेंद्र मराठे यांना विजयी करतील असा मानस या ठिकाणी या सगळ्यांनी ठेवलेला आहे. जितू भाऊ मराठे हे 10 वर्षापासून जेव्हापासून राजकारणात आले, हर एक माणसाच्या आमच्या समस्या दूर करतात ते आणि नेहमी फिरत असतात, आमचे कामं नेहमी होत असतात. परंतु यावेळेला पक्षाने हे चुकीचे केलेलं आहे, त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. असे जे लोक आहेत, काम करणारे लोक, ज्यांच्यापासून विकास होणार आहे, होत राहतो आणि ते नेहमी संपर्कामध्ये असतात, ते अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे, तिकीट द्यायला पाहिजे. याने हे चुकीचं केलेलं आहे. या लोकांनी, जे लोक नवीन आले त्या लोकांना तिकीट दिलं आणि ज्या लोकांनी 10-15 वर्षापासून जी सेवा केलेली आहे, जी मेहनत केलेली आहे, त्यांना दिलं नाही, हे चुकीचं आहे. हा व्यक्ती एकदम सर्वांशी मिळून आहे, सर्व लोकांची समस्या जाणणारा माणूस आहे आणि अशा माणसाला निवडून देणं हे योग्य आहे. म्हणून आम्ही सर्व लोकांनी विचार करून, जेवढे वार्डाचे लोक आहेत, सर्व लोकांनी विचार करून ज्या माणसाला उभं केलेलं आहे आणि आम्ही त्यांना निवडून देणार आहेत. कोणाला? जितू भाऊ मराठे यांना निवडून देणार आहेत आम्ही. आलं का लक्षात? त्यांना तर पक्षानं तिकीट दिलं नाही. त्यांना जरी पक्षाने तिकीट दिलं नसेल, पण त्यांचं कामाचा आमच्याकडे पाठपुरावा आहे, त्यांच्या पुढारपणाचा पाठपुरावा आहे आमच्याकडे त्यांच्यावाला. बद्दल सांगते मी की त्यांनी चांगले कामं केलेले आहे, लाईटाचं काम केलेलं आहे, गटारीचं काम केलेलं आहे. कोणी फोन केला तर एक शब्दावर ते येतात, इथं काही काम असलं तर करून देतात. असा व्यक्ती राजकारणात असाच व्यक्ती पाहिजे की जे लोक निवडून जातात आणि ते कधी येतच नाही 5-5 वर्ष. आता एवढे लोक पाहिले आम्ही, ते निवडून जातात नाही, ते 5 वर्ष आमच्याकडे ढुकून पाहते. हा एकटा माणूस नेहमी चक्रा मारत असतो, विचारपूस करत राहतो आणि आमचे कामं करत राहतो आमचे हा माणूस.